कबीरांनी बरेच सेंट कबीरांनी बरेच भजनं लिहिले. ते आजच्या काळात पण आपल्याला उपयुक्त आणि लागू पडतं. ह्या भजनात कबीरांनी असं म्हटलं की माणसाचे 5 इंद्रिय आहेत ना, त्याच्यावर त्याचा कंट्रोल नसल्यामुळे तो वाहत जातो. आजच्या जगामध्ये त्यांना वाहत जायला भरपूर वाव आहे. आणि मग तो त्याची उपमा हिरणाशी दिलेली, कारण हिरण चंचल प्रवृत्तीचा हरिण आहे. त्याला मोह होतो. तो एक एक जे आपले 5 इंद्रिय आणि आपल्याला जे हे मोह माया जाळ आहे, त्याला एक एक वन म्हटलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्या वनामध्ये तो हिरण जातो, म्हणजे आपल्याला मोह होतो, त्या वनात आपण आहे, मग आपल्याला माया लागते, त्या वनात आपण असतो. आणि असा तो हिरण फसतो. आणि हे जे 5 इंद्रिय ज्याच्यातून आपण अडकतो, तो एक शिकारी म्हणून त्याला संबोधलेलं आहे. आणि आपण आपली शिकार करतो. आणि आताचं जग जसं चाललंय की कोणी तुमची गाय करणार नाही, तुमचं कातडी काढून त्याचा मांस करून विकून टाकते, असं कबीरांनी तेव्हा म्हटलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रपंचातून जंजाळातून नीट आपल्याला जर प्रवास करायचा असेल तर गुरुतत्व ह्या हिशोबाने गुरूंना मानलं पाहिजे. गुरूंना समोर ठेवून गुरुतत्व आपण जर आपल्या आचरणात ठेवलं तर किती पण आपल्या आजूबाजूला असू दे, ते आपल्याला काही होत नाही. आणि SSY मध्ये आपण ते करतोच. व्हॉट इट मॅटर, नथिंग. तर ते सगळं याच्यात एकंदरीत सगळं ते गोळाबेरीज एका ठिकाणी येऊन भेटतं. तशा विचारांनी हा भजन हे प्रभावित आहे. हिरण म्हणजे माणूस. तर हे शेवटचं म्हणून थांबूया. आता भैरवी काही घेतली, कारण ह्या गाण्यात पण खूप शांतताच आहे, पण ह्या शांततेसोबत आपण जाऊया.
कहे कबीरा सुनो भाई सारो, कहे कबीरा सुनो भाई सारो, कबीरा